आज दहिवडी इथं गुणवंत विद्यार्थी गुणगौरव मुख्याध्यापक सहविचार सभा व आढावा बैठक पार पडली। मात्र या आढावा बैठकीत मान तालुक्यातील सकाळच्या शाळेला काही शिक्षक लावतात चुना या आशयानं आपला आवाज न्यूजनं मांडलेली सत्य वस्तुस्थिती काही जणांना चांगली झोंबली, तर पंचायत समितीच्या नूतन सभापतींनी सुद्धा काही शिक्षकांच्या प्रमाणासरी ओढली। पण याचा देखील सखोल आढावा नक्कीच घेतला जाईल। आज दहिवडीतील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 1 मध्ये मुख्याध्यापक सहविचार सभा, आढावा बैठक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, जिल्हा परिषद सदस्य शीतल रणपिसे, सोनाली पोळ, पंचायत समिती उपसभापती प्रियंका जगदाळे, सदस्य अर्जुन काळे, गौरी तुपे, विद्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी विजय गंभरे, शमीप तांबोळी, केंद्र प्रमुख दीपक पतंगे, नंदकुमार तुपे, साधना झंझने, महेंद्र हजारे, शोभा पवार आणि शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। त्याचबरोबर अन्य पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय निवड, सैनिक स्कूल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कासारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील लोकनृत्य सहभाग व यशाबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच राज्य आदर्श शिक्षक भारती ओंबासे, बालाजी जाधव यांचा सन्मान केला। सभापती विक्रम शिंगाडे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित माझ्या स्वप्नातील आदर्श गाव या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक करण्यात आले। गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी प्रास्ताविकमध्ये तालुक्यातील गुणवत्ता विषयक उपक्रम, लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेतील यश याबाबत सविस्तर आढावा दिला। सभापती विक्रम शिंगाडे यांनी शिक्षण विभाग मानचे विशेष कौतुक केले। तसेच गुणवत्ता वाढ, पटसंख्या वाढ, शिक्षकांचे प्रश्न आदी विविध विषयांवर निवेदन केले। दरम्यान या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापकांची सहविचार आणि आढावा हा प्रमुख हेतू असताना सुद्धा आढावा कमी आणि इतर गोष्टी जादा असा काहीसा प्रकार या बैठकीत झाल्याचं निष्पन्न झाले। 18 एप्रिल रोजी आपला आवाज न्यूजनं मान तालुक्यातील काही शिक्षक सकाळच्या शाळेला लावतायत चुना या आशयाखाली वस्तू मांडली होती। या बातमीच्या संदर्भात अनुभवी पंचायत सदस्य अर्जुनराव काळे यांनी यावर गंभीर प्रकारे आपले विचार मांडले। मात्र पंचायत समितीच्या सभापतींनी या सहविचार सभेत यावरती कटाक्ष टाकला आणि बातमीत मांडलेल्याप्रमाणे काही अशी वस्तुस्थिती नसल्याचा निर्वाळा सगळ्यांसमोर दिला। या वक्तव्याला मात्र मुख्याध्यापकांच्यासह अन्य शिक्षकांनी चक्क टाळ्या वाजवल्या आणि या बातमीत काही तथ्य नसल्याचं त्यांना वाटले। म्हणजे पंचायत समितीमधील जबाबदार पदाधिकारी सुद्धा या काही शिक्षकांच्या मध्ये सामील आहेत का? खरं तर संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेणं हे त्यांचं कर्तव्य होतं। मात्र हे कर्तव्य ते विसरले आणि त्यांनी थेट या बातमीवर आक्षेप घेतला। त्यामुळे आनंदित झालेल्या नेतेगिरी करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं आद्य कर्तव्य विसरून त्यांना वाटेल अशी मनोगत झोडली आणि कार्यक्रम आनंदानं संपवला। मात्र शिक्षण विभागाची काही कर्तव्य मूल्यही त्यांच्याकडून जपली जातात का, हेच त्यांनी आत्मपरीक्षण करावं। त्याचबरोबर या तालुक्याचे असलेले नूतन सभापती हे सुद्धा स्वतः एक शिक्षक आहेत। त्यांनी सुद्धा ही कर्तव्य या काही शिक्षकांना बजावून सांगावीत हे महत्त्वाचं आहे। अन्यथा ज्यांच्या हातामध्ये ही पिढी घडवायचं काम आहे ती पिढी न घडवता शैक्षणिक नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। लवकरच अशा चांगल्या पद्धतीचं काम करणारे शिक्षकांची दखल आपला आवाज न्यूज घेणारच आहे। पण नेतेगिरीच्या बुरक्याखाली वावरणाऱ्यांचा बुरका फाडून त्यांना देखील वस्तुस्थिती दाखवली जाईल हे नक्की। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।